कृष्ण हरी जय जय राम कृष्ण 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 हरि 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 जय जय राम कृष्ण ध्यान उभे विठेवरी सुंदरते ध्यान उभे विठेवरी ध्यान उभे विठेवरी सुंदरते ध्यान उभे विठेवरी पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कस्तुभमणी विराजित कंठी कस्तुभमणी विराजित तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर कस्तुभामणी विराजित कंठी कस्तुभामणी विराजित तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर तुका म्हणे माझे हेची सर्व सुख 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 तुका म्हणे माझे
माझे हेची सर्व सुख तुका मन माझे सर्व सुख तुका मन माझे सर्व सुख पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने आवडीने तुळसी हार गळा कास पितांबर तुळसी हार गळा कास पितांबर पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कास पितांबर तुळसी हार गळा कास पितांबर आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान तुळसी हार गळा कास पितांबर तुळसी हार गळा कास पितांबर आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान तुळसी हार गळा कास पितांबर तुळसी हार गळा कास पितांबर कास पितांबर विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रामकृष्ण रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा सुख झाले वो साधने सुख झाले वो साधने साधने तुहा विठ्ठल बरवा. बहुत सुकृताची जोडी म्हण विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा औकसुताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी त्या तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव सर्व सुखात आधार
सर्व सुखाचे आगार बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा हॅलो जय जय राम कृष्ण हरे हरी जय जय राम कृष्ण हरे हरी जय जय राम कृष्ण हरे राम जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम पिंड पदावरी पिंड पदावरी पिंड पदावरी दिला बोलिया करी दिला बोलिया करी माझे झाले गयावर जना माझे झाले गयावर जना झाले गयावर जन पिटले पितरांचे ऋण पिटले पितरांचे ऋण केले कर्मांतर केले कर्मा केले कर्मांतर बोंब मारिले हरिहर बोंब मारिले हरिहर मारिले माझे झाले गयावर जना माझे झाले गयावर जना झाले गयावर जना पिटले पितरांचे ऋण पिटले पितरांचे ऋण पितराचे ऋण पिटले पितराचे ऋण पिटले पितराचे पिटले पितराचे ऋण तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे भार उतरले ओझे भार उतरले ओझे भार उतरले ओझे भार उतरले भार उतरले ओझे भार उतरले ओझे माझे झाले गयावर जना माझे झाले गयावर जना माझे झाले गयावर जना पिटले पितरांचे ऋण पिटले पितरांचे ऋण पितरांचे ऋण पिटले पितरांचे बार घुमाई बार घुमाई जय बार घुमाई जय 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 बार घुमाई हरे 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 बार घुमाई बार घुमाई बार बार घुमाई बार घुमाई बार घुमाई पदावरी पिंड 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 पदावरी
पिंड पदावरी पिंड पदावर पिंड पदावरी पिंड पदावरी पिंड पदावरी पिंड पदावरी दिला फुले करी दिला आप लिये करी माझे झाले गयावर जन माझे झाले गयावर जन दिला आपुलिये करी दिला आपुलिये करी माझे झाले गयावर माझे झाले गया वर्ष पितले पितरांचे ऋण पेटले पेटले पितरांचे ऋण फिटले फिटले पितरांचे ऋण फिटले पितरांचे फिटले पितरांचे ऋण फिटले पितरांचे ऋण हा फिटले पितरांचे ऋण फिटले पितरांचे ऋण फिटले पितरांचे ऋण माझे झाले गयावर माझे झाले गयावर विठ्ठल पितराचे ऋण विठ्ठले पितराचे ऋण फिटले 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 पितरांचे ऋण फिटले पितरांचे ऋण पिटले पिटले पितरांचे पितरांचे ऋण पिटले पितरांचे ऋण पिटले पितरांचे ऋण पिटले पितरांचे ऋण
विठाला 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 वरदा श्री ज्ञानदेव तुका पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम सद्गुरु दोघ महाराज की जय विठाला 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 पिंडपदावरी दिला आपुलिया करी माझे झाले गयावर्जन पिटले पितरांचे ऋण केले कर्मांतर बोंब मारिले हरिहर तुका म्हणे माझे भार उतरिले ओझे माझे झाले गयावर्जन फिटले पितरांचे ऋण विठ्ठल ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसवेद्या आत्मरूपा देवा तुझे गणेशो सकलार्थमती प्रकाशो म्हणे निवृत्ती दासो नमिला गणपती माऊली सारदा नमिला गणपती माऊली सारदा आता गुरुराया दंडवत आता गुरुराया दंडवत नमिला गणपती माऊली सारदा नमिला गणपती माऊली सारदा आता गुरुराया दंडवत आता गुरुराजा नमो चंड मार्तंडता खड्गधारी उभा जेजुरीला असे सौख्यकारी करी मूल शोभे तुझी थोर सत्ता नमो शंकरा भैरवावी कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती पार्वतीचा पती योगीराज पार्वतीचा पती योगीराज देव भोळा चक्रवर्ती पार्वतीचा पती योगीराज पार्वतीचा पती काळावरती स्वार होती त्या आईला म्हणतात काळूबाई, जी आज मुक्त करण्यासाठी या मुक्तीच्या मांडवामध्ये आलेली आहे. त्या आईला म्हणतात मुक्ताबाई. जी जाणीव करून देती त्या आईला म्हणतात जनाबाई. आणि आज अण्णांच्या मुक्तीसाठी आयुष्याचा वीट घालवणारी जी विटेवरती उभी आहे ती धावून येणार आहे. त्या आईचं नाव आहे विठाई. यै वो 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 कवायाला विला कृपाळी विलंब कवायाला विला कृपाळी यै वो 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 धावोनिया विलंब कवायाला विला वेळ काला
गुंतली समाय विश्वव्यापके गुंतली समाय विश्वव्यापके कोठे गुंतली समाय विश्वव्यापके गुंतली समाय विश्वव्यापके यैवो 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 धावोनिया विलंबा का गाया रावेला मरण कुणाला चुकलेलं नाही. सरण प्रत्येकाच्या नशिबामध्ये आहे. मात्र स्मरण ज्यांनी माया आणि सामर्थ्य दिलं त्यांचाच स्मरण आहे. म्हणून तर आजच्या दिवसालाच पुण्य स्मरण म्हणतात. म्हणून मरण, सरण, स्मरण आणि शेवटी भगवंताचे चरण आहे. या चतुसूत्रीमध्येच हे जीवन आहे. म्हणून तर आजचा दिवस हा पुण्य स्मरणाचा आहे. आजच्या दिवशीच त्या जीवात्म्याचं गमन झालं आणि त्याच्या प्रित्यर्थ आज केलेलं हे पिंडदान आहे. म्हणून तर आज जेवायला बापाला बोलवलंय. पण आज जेवणार कोण आहेत? कारण की आज काय आहे? आज माझ्या वडिलांची पुण्यतिथी आहे. पुण्यतिथी आहे. वडिलाची पुण्यतिथी स्वर्गी पितर जेविती स्वर्गी पितर जेविती स्वर्गी पितर जेविती वडिलाची पुण्यतिथी स्वर्गी पितर देवती स्वर्गी पितर देविती स्वर्गी पितर देविती वडिलाची पुण्यतिथी स्वर्गी पितर जेविती स्वर्गी पितर जेविती वडिलाची पुण्यतिथी स्वर्गी पितर देविती स्वर्गी पितर जेविती स्वर्गी पितर जेविती. स्वर्गातले पितर म्हणल्या जेवायला आले. आजचा दिवस हा वडिलांच्या पुण्यतिथीचा आहे. म्हणून तर आजचा दिवस साधा नाही. आज काय आहे? सगळे वारकरी आहेत. सगळ्या देवांवरती एकदा अक्रूरासुराने आक्रमण केलं. सगळ्या देवांना हिमालयातल्या एका गुहेमध्ये बंदिस्त केलं. सगळे देव त्या गुहेमध्ये बंदिस्त झाले. भगवान विष्णू सुद्धा त्या गुहेमध्ये बंदिस्त झाले. तेव्हा भगवान विष्णूंच्या उजव्या नागपुडीमधून एक परकर पोलक घातलेली कन्या जन्माला आली. भगवान विष्णूंनी विचारलं, अगं म्हणले तू कोण आहेस? तेव्हा त्या कन्येने सांगितलं, तुमच्या उजव्या नागपुडीमधून मी जन्माला आले. मी तुमची एक दासी आहे आणि ती एक दासी तीच ही एकादशी आहे. म्हणून तर एकादशी फक्त व्रत नाही, हे 3 दिवसाचं व्रत आहे. पहिली आहे दशमी, नंतर आहे एकादशी आणि शेवटी आहे द्वादशी. म्हणून तर हीच एकादशी सांगतीये. मी कार्तिक महिन्यात आले म्हणून मला कार्तिकी म्हणतात. मी आषाढ महिन्यात आले म्हणून मला आषाढी म्हणतात. आणि एवढंच नाही, ज्या दिवशी मी मोहिनीचं रूप धारण केलं त्या एकादशीला मोहिनी एकादशी म्हणतात. आणि उद्या त्या राजाचा जय जिनी केला त्या एकादशीला उद्याच्या जया एकादशी म्हणतात. म्हणून त्या जया एकादशीचीच आज काय आहे? दशमी आहे. म्हणून तर हे कसलं व्रत आहे? हे एकादशीचं व्रत आहे. एकादशीचं व्रत एकादशी गायन अहर्निशी
व्रत एकादशी गायन अहर्निशी. व्रत एकादशे करीन उपवासी. व्रत एकादशे करीन उपवासी. व्रत एकादशी कर्ण उपवासी. व्रत एकादशी कर्ण उपवास. व्रत एकादशे करीन उपवास. व्रत एकादशी करीन उपवास. गायन हरनिसी मुखी नाम. गायन हरनिसी मुखी नाम. व्रत एकादशी कर्ण उपवास. व्रत एकादशी कर्ण उपवास. गायीन ऋषी मुखी नाम. गायीन अरणीची मुखी नाम. व्रत एकादशी करीन उपवास. व्रत एकादशी करीन उपवास. व्रत एकादशी कर्ण उपवासी. गायन निसी मुखी नाम. गायन निसी व्रत एकादशी करीन उपवास. गायीन ऋषी मुखी नाम. गायीन ऋषी मुखी उद्याच्या जया एकादशीची आज ही दशमी आहे आणि आज दशमीच्या दिवशीच बापाचं पिंडदान आहे. म्हणून तर हा मरणाचा सोहळा आहे. सप्ताह चालू झालाय. सप्ताह कुणाचा चालू झालाय? महादेवांचा सप्ताह चालू आहे की ज्याला महाशिवरात्र म्हणतात. म्हणून त्या ह्या महादेवच हे देव कुणाचे आहेत? हे देव मरणाचे देव आहेत. म्हणून ते कुठं राहतात? ते राहतात स्मशानामध्ये. म्हणून आदिशक्ती पार्वती महादेवांना विचारतीये, म्हणले देवा, सगळे देव म्हणले कुठं कुठं राहतात, पण तुम्ही मात्र म्हटले या स्मशानात राहता. म्हणले का बरं? महादेव म्हणले काय झालं पार्वती? म्हणले पहा ना देवा, ब्रह्मदेव स्वर्गात राहतात, विष्णुदेव वैकुंठात राहतात. ही सगळी मृत्यूलोकातली माणसं आपापल्या घरात आणि मोठ्या मोठ्या बंगल्यांमध्ये राहतात. पण महादेव तुम्ही मात्र म्हटले या स्मशानात राहता. संगे भूत मेळा विराजित. विराजित संगे भूत मेळा विराजित. विराजित संगे भूत मेळा विराजित. विराजित संगे भूत मेळा विराजित. व्याघ्र चर्मधारी स्मशानी राही. व्याघ्र चर्मधारी स्मशानी राही. व्याघ्र चर्मधारी स्मशानी राहिला. राही स्मशानी राहिला. संगे भूत मेळा विराजित. विराजित संगे भूत मेळा विराजित. विराजित संगे भूत मेळा विराजित. विराजित संगे भूत मेळा विराजित. अगं पार्वती, माणसांपेक्षा ही भूत बरी, माणसांपेक्षा भूत चांगली आहे. म्हणून तर मी भूतांमध्ये राहतो. आणि माझं नाव काय आहे? माझं नाव भूतनाथ आहे. म्हणून तर मी स्मशानात राहतो. ही सगळी माणसं ज्या घरात आणि मोठ्या मोठ्या बंगल्यांमध्ये राहतात, म्हणले ते कायमचं घर नाही, ती म्हणले धर्मशाळा आहे. या सगळ्यांना म्हणले इथंच यायचं आहे. म्हणून सगळ्यांच्या आधी या स्मशानात येऊन बसलोय. सगळ्यांच्या आधी आलोय ना, म्हणून तर माझं नाव आदिनाथ आहे. आणि सगळ्यांच्या शेवटी आहे, म्हणून माझं नाव अमरनाथ आहे. आणि नुसता आधी आलो नाही, या विश्वाचा मी कोण आहे? या विश्वाचा मी गुरु आहे. म्हणून तर मला काय म्हणतात? आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत
गुरु सकळ सिद्धांता मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्र तयाचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्र तयाचा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्र तयाचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्र तयाचा मच्छिंद्राने बोध गोरक्षास केला बोध गोरक्षास केला मच्छिंद्राने बोध गोरक्षास केला मच्छिंद्राने बोध गोरक्षास केला गोरक्ष वळला गहनी प्रती गोरक्ष वळला 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 सगळ्यांच्या आधी या स्मशानात येऊन बसलोय म्हणून तर मला आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा म्हणतात. पण देवा, सगळे देव अंगाला चंदन लावतात, देवीला हळदी कुंकू लावतात, खंडोबाला भंडारा लावतात, पण तुम्ही मात्र म्हणले अंगाला ही राख लावता. म्हणले का बरं? महादेव म्हणले, अगं पार्वती, ज्याला हे स्मशान कळलं ना त्याला आयुष्य कळालं, आणि ज्याला इथालची राख कळली ना त्याला देव कळाला. काय कमाल आहे. राख शब्द उलटा करा, काय होतो? झोपले काय सगळे? खरा शेवटी राख होणारे. तो शब्द उलटा खरा. जो खरा आहे ना त्याला ही राख कळती. तुका म्हणे रक्षा झाली आपे आप तुका म्हणे रक्षा झाली आपे आप चैतन्याचा दीप उजळीला चैतन्याचा दीप उजळीला तुका म्हणे रक्षा झाले आपोआप तुका म्हणे रक्षा झाली आपोआप उजळीला दीप गुरु कृपे उजळीला दीप गुरु म्हणे रक्षा झाली आपे आप उजळला दीप गुरु कृपे उजळीला दीप गुरु कृपे तुका म्हणे रक्षा झाली आपोआप उजळीला दीप गुरु कृपे उजळीला दीप गुरु कृपे तुका म्हणे रक्षा झाली आपोआप उजळला दीप गुरुकृपे. सगळं जाळलं, शेवटी काय तयार झाली? राख तयार झाली. पण त्याच राखेतून गुरुकृपेचा दीप उजळलाय. म्हणून त्या राखेतून 3 जीव जन्माला घातले. शेवटी राख झाली, राखेतून 3 जीव जन्माला आलेत. पहिलं एक रोपटं जन्माला आलं. कोणतं बरं? सगळे वारकरी आहेत, गळ्यात तुळशीची माळ आहे आणि अंगणात तुळशी वृंदावन आहे. ही तुळस जन्माला कुठून आली? अहो, राखेतून आली. माणूस जाळल्यानंतर त्याची राख सांगती तुम्ही आयुष्य कसे जगलेत ते. म्हणून तर कुणाची राख होती ती? पतिव्रता, ती वृंदा, तिच्या राखेमधून जे रोपटं जन्माला आलं ती ही तुळस आहे. आणि एवढंच नाही, महाशिवरात्र येते, महादेवांनी 3रा नेत्र उघडला आणि कामदेवाला भस्मानी भस्म करून टाकलं. आणि त्यांच्या राखेमधून जे रोपटं जन्माला आलं ते कोणतं आहे? म्हणून तर कामदेव म्हणजे वासना भस्म केली आणि त्यातून एक रोपटं जन्माला आलं. ते रोपटं कोणतं आहे? तो म्हणजे कांदा आहे. म्हणून तर कांदा कसा आहे? वासना प्रधान आहे. कामदेवाला, मदनाला जाळलं आणि त्याच्या राखेतून
जे रोपटं जन्माला आलं तो म्हणजे कांदा आहे. आणि तिसरा जीव जन्माला घातला, सावडायला काय वापरलं? राख आणि शेण वापरलं. त्या राखेतून आणि त्या शेणातून जो जीव जन्माला घातला त्यांचं नाव काय? गोरक्षनाथ. म्हणून तर गोरक्षनाथ जन्माला कुठून आले? राखेतून आणि शेणातून जन्माला आले. म्हणून तर तुका म्हणे रक्षा झाली आपोआप, उजळला दीप गुरुकृपे. देवा, स्मशान कळलं, राख कळली, पण तुमचं जे रूप आहे म्हणजे अतिशय विलक्षण असं रूप आहे. महादेव म्हणले काय झालं पार्वती? म्हणले पहा ना देवा, तुम्हाला डोळे किती? महादेव म्हटले 3. तुमच्या कपाळावरती भस्माच्या रेषा किती? महादेव म्हटले 3. तुमचा जो त्रिशूळ आहे त्याला टोक किती? महादेव म्हटले 3. तुमचं जे नाव आहे शंकर, म्हणले त्याला शब्द किती? महादेव म्हटले 3. आणि तुम्हाला जे आवडतं ते बेलाचं पान, त्या बेलाला पानं किती? महादेव म्हटले 3. अगं पार्वती, या तिघांमध्येच मी राहतो. म्हणून तर मी कुठं राहतो? त्र्यंबक हा तीर्थराज, त्र्यंबक हा तीर्थराज, त्र्यंबक हा तीर्थराज, त्र्यंबक हा तीर्थराज. पूर्वी अंतरीचे काज, पूर्वी अंतरीचे काज, पूर्वी अंतरीचे काज, पूर्वी अंतरीचे काज. त्याही तेजा माझी तेज, त्याही तेजा माझी तेज, काहीचे श्यामागेश, काहीचे श्यामागेश. महाकाळ उज्जैनी, महाकाळ उज्जैनी, महाकाळ उज्जैनी, महाकाळ उज्जैनी. वाराणसी विश्वनाथ, 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 वाराणसी विश्वनाथ. त्र्यंबक हा तीर्थराज, पूर्वी अंतरीचे काज, त्याही तेजा माझी तेजा. महाकाळ उज्जैन, त्र्यंबक हा तीर्थराज, पूर्वी अंतरीचे काज, त्याही तेजा माझी तेजा. महाकाळ उज्जैन. म्हणून तर पार्वती, हा 3 शब्द ज्या गावामध्ये आहे त्या गावाला मी राहतो. मी त्र्यंबकेश्वरला राहतो. मी कुठं राहतो? मी काशीला राहतो. मी कुठं राहतो? मी गयेला राहतो. म्हणून या देहाला कोणत्याही स्मशानामध्ये जाळतात, पण महास्मशान 3 आहेत. पहिलं काशी, दुसरं गया आणि तिसरं त्र्यंबकेश्वर. नामदेव महाराज म्हणतात त्र्यंबकेश्वर काय आहे? तीर्थांचा राजा आहे. गया काय आहे? गया शब्द उलटा करा, काय होतो? याग. जिथं ब्रह्मदेवांनी याग केला त्या भूमीलाच गया म्हणतात. पण आज या नामचिंतनामुळे म्हणले मला काशीला जायची सुद्धा गरज नाही, त्र्यंबकेश्वरला जायची सुद्धा गरज नाही. आज माझं काय झालंय? माझे झाले गयावर जन, 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 माझे झाले गयावर जन. पिटले
ऋण माझे झाले गयावर माझे झाले गयावर पितराचे ऋण पिटले पितराचे ऋण माझे झाले गयावर माझे झाले गयावर देवा, 3 आकडा तर आडनीड आहे आणि तुमचं सगळं तिघांमध्येच आहे. महादेव म्हणले, अगं पार्वती, मीच आडनीड आहे म्हणून तर माझं सगळं तिघांमध्ये आहे. म्हणून महादेवांचं सगळं तिघांमध्ये आहे आणि आपलं सगळं तिघांमध्येच आहे. येत आहे ना ध्यानात? आपलं कशात आहे? तिघांमध्ये आहे. आपल्या आयुष्याला दिवस किती? 3 दिवस. आंघोळ्या किती? 3 आंघोळ्या. जेवण किती? 3 जेवण. हार किती? 3 हार. मडकी किती? 3 मडकी. आणि शेवटी घरं किती? 3 घरं. काय कमाल आहे. महादेवांचं सगळं तिघांमध्ये आहे आणि आपलं तिघांमध्येच आहे. म्हणून तर आपल्या आयुष्याला दिवस किती सांगितले? 3 दिवस. पहिला दिवस जन्माचा, दुसरा दिवस जीवनाचा आणि तिसरा दिवस मरणाचा. म्हणले आंघोळ्या 3 आंघोळ्या आणि 3ही आंघोळ्या लोकांनी घातल्या. पहिली आंघोळ जेव्हा जन्माला आलो तेव्हा दवाखान्यात लोकांनी घातली. दुसरी आंघोळ दिवाळीच्या पाडव्याला आईनी आणि बायकोनी घातली. आणि तिसरी आंघोळ गेल्यावर लोकांनीच घातली. कपडे किती? 3 कपडे. जन्माला आलो तेव्हा ते झबलं आणि लंगोट घातला. नंतर पाहिजे ते कपडे घातले आणि शेवटी गेल्यावर पांढरं शुभ्र वस्त्र आहे. शेवटी म्हणले जेवण किती? 3 जेवण. जन्माला आलो तेव्हा दूध पाजलं. कुणी? लोकांनी. नंतर पाहिजे ते खाल्लं या हातानी आणि शेवटी पाणी पाजलं लोकांनीच. आज कशाला आलोय? पाणीच पाजायला आलोय. जेव्हा देह गेला तेव्हा त्या देहाला पाणी पाजलं. 10व्याच्या दिवशी जीव खड्याला पाणी पाजलं आणि आज त्या पिंडाला पाणी पाजायचंय. म्हणून तर आज कशाला आलोय? पाणीच पाजायला आलोय. शेवटी हार किती? 3 हार. पहिला हार जेव्हा जन्माला आलो तेव्हा बारशाच्या दिवशी पाळण्याला घातला. दुसरा हार लग्नात घातला आणि तिसरा हार गेल्यावर घातला. म्हणले मडकी किती? 3 मडकी. येताना घेऊन आलो आणि इथून जाताना मातीची घेऊन गेलो. येताना 3 कोणती आणली? 1, 2 आणि 3. 3 मडकी आहे ती. पहिलं मडकं हे डोकं आणि या 3ही मडक्यांमध्ये 3 अग्नी आहेत. हे जे डोकं आहे ना याच्यामध्ये एक अग्नी आहे. त्याचं नाव काय? क्रोधाग्नी. राग कुठे आहे? राग डोक्यात आहे. हे दुसरं बोळकं आहे तोंड. याच्यात एक अग्नी आहे. तो तर फार भयानक आहे. त्यांनी समोरच्याचं काळीच कापलं जातं आणि माणूस दूर जातो. त्याचं नाव वाणी अग्नी आणि शब्दाग्नी. आणि हे तिसरं मडकं आहे. तिकडं जायचं इकडून. मग त्याचं नाव काय? जठराग्नी. म्हणून येताना 3 मडकी घेऊन आलो आणि इथून जाताना या पहिल्या मडक्यात जळलेली गौरी नेली. हे दुसरं मडकं पाण्याने भरलं, ते तिथं फोडलं आणि हे तिसरं बोळकं आहे त्याच्यावरती पिंड मांडला. म्हणून तर शेवटी घरं किती? 3 घरं. पहिलं घर दवाखाना जिथं जन्माला आलो. दुसरं घर ज्या घरात राहतोय आणि घरघर लागलीये ते घर. आणि तिसरं आहे ते म्हणजे
स्मशान. म्हणून तर पार्वती या स्मशानीचं सुख स्मशानीच आम्हा न्याडीचे स्मशानीचा आम्हा न्याडीचे स्मशानीचे आम्हा स्मशानीचे आम्हा स्मशानीचा मान्याडीचे तुक स्मशानीचा मान्याडीचे सुख स्मशानीचा गावी स्मशानीचा गावी या नावे कौतुक कृपा तुमची या नावे कौतुक कृपा तुमची स्मशानीचा मान्याडी स्मशानीचा मान्याडी या नावे कौतुक तुमची या नावे कौतुक तुमची स्मशानीचा मान्याडी पार्वती मला हे स्मशान आवडतं आणि मी स्मशानात राहतो. देवा, स्मशान कळालं, पण तुमच्या गळ्यामध्ये ज्या मुंडांच्या माळा आहेत ही 108 मुंड म्हणले तुम्ही कुणाची घातलीत? म्हणले पार्वती ही तुझीच मुंड आहे. तू सतत जन्म घेती आणि मृत्यू पावती. तुझं मला स्मरण व्हावं म्हणून प्रत्येक जन्मातलं एक एक मुंड मी माझ्या गळ्यात घातलंय. देवा, माझा जन्म तर आईच्या गर्भात झाला आणि तुम्ही म्हणताय माझी मुंड आहेत. महादेव म्हणले अगं पार्वती, आईच्या गर्भात तू 9 महिनेच होती, पण हा जन्माचा सोहळा 9 महिन्यांचा नाही 12 महिन्यांचा आहे. म्हणून तर जन्मानंतर काय पुजली? 12वी पुजली. आणि आता गेल्यावर काय आहे? 13वा आहे. 12वी म्हणजे काय? 12 दगडींची पूजा. या 12 दगडी म्हणजे काय? 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 1 मन आणि 1 बुद्धी. या 12 दगडींची पूजा म्हणजे 12वी आहे. आणि गेल्यावर मात्र 13वा आहे. म्हणून तर 13वा म्हणजे काय? 10व्यापासून या आत्म्याचा प्रवास चालू झाला आणि हा आत्मा 16 गावांना गेला. पहिलं गाव यम्यपूर, दुसरं गाव क्रूरपूर, कोरंचपूर, नानाकरंडकपूर, दुःखपूर, नागेंद्र भुवन. आणि आज वर्ष श्राद्धाच्या दिवशी हा आत्मा ज्या गावाला पोचलाय त्या गावाचं नाव आहे बाहुभीतीपूर. आज प्रवास पूर्ण झाला. 12 झोपले काय सगळे? 12 मग काय घातली पाहिजे? 12वी. पण 12वी नाही ना, जन्माला आल्यावर 12वी आहे आणि गेल्यावर मात्र म्हणले 13वा आहे. त्याच एका वर्षात जर अधिक मास आला, धोंड्याचा महिना आला, तर 1 महिना वाढतो. म्हणून तर 13व्याच्या दिवशी एका वर्षाची 12 जण आणि अधिक मासाचा 1 अशी 13 जण म्हणले जेवायला घातली. म्हणून तर 12वीच्या आधी काय पुजली? पुजली का नाही तुमची? 5वी. जिथं 5वी आहे तिथं 10वा आहे. 5वी म्हणजे काय? पाटा पुजायचा आहे. पाटा म्हणजे काय? दगड. जन्माला आल्यानंतर काय पुजला? दगड पुजला. आणि 10व्याच्या दिवशी काय पुजला? दगड पुजला. इथं पाटा होता आणि इथं तो जीव खडा झाला. म्हणून तर 5वीला त्या देवीला नैवेद्य कसला दाखवला? दही भाताचा नैवेद्य दाखवला.
आणि आज पिंड कसलाय? दही भाताचाच आहे. अहो हा भात साधा नाही. ज्या वावरात भात लावावा लागतो तिथं पाणी साठवावं लागतं. पानशेत आहे, भाताची शेती आहे. हे भाताचं रोप मेधा ऋषींच्या हाडांपासून निर्माण झालंय. म्हणून तर हा भात साधा नाही. दात आले नाही तेव्हा पेच कशाची पिली? भाताची पिली. परवा बारस सोडायला पहिला घास कोणता? भाताचा. शेवटी उतारा भाताचा. जाताना शिदोरी भाताची. आणि शेवटी पिंड भाताचाच. पण नुसता भात नाही. कोणता भात आहे? दही भात आहे. घरात भांडणं झाली तर मिटवायला दूध भात खाऊ म्हणतात आणि शेवटाला दही भात आहे. आईचं दूध पिलं, आयुष्यभर ते आंबवलं आणि त्याचं दही तयार झालं. म्हणून जन्माला आलो लुगड्यात आणि शेवट झाला लुगड्यात. कसं काय बरं? जन्माला आलो तेव्हा बाळू तर कशाचं होतं? लुगड्याचं होतं. आयुष्यभर झोपलो ती गोधडी कशाची होती? लुगड्याची होती. आणि इथून नेताना वारा कशाचा घातला? लुगड्याच्याच पदराचा घातला. म्हणून तर आईचं दूध पिलं, ते आंबवलं, त्याचं दही तयार झालं. म्हणून तर शेवटी पिंड दही भाताचा. उत्तर पूजेला नैवेद्य दही भाताचा आणि काला दही भाताचाच. म्हणून तर आज हा देहरूपी पिंड आणि तो दही भाताचा पिंड तुकोबराय म्हटले, मी माझ्या हाताने पिंड पदावरी, 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 पिंड पदावरी. दिला आपुलिये करी, दिला आपुलिये करी, दिला आपुलिये करी. माझे झाले गया वर्जन, माझे झाले गया वर्जन. दिला फुले करी, दिला फुले करे, दिला फुले करे. माझे झाले झाले गयावर जना, माझे झाले गयावर पदावरी, दिला आपुलिये करी, दिला आपुलिये करी, दिला आपुलिये करी. पदावरी, दिला फुलिये करी, दिला आपुलिये करी, दिला आपुलिये करी, दिला. म्हणून तर हा मरणाचा सोहळा आहे. आणि आज पुत्रांनी केलेलं हे पिंडदान आहे. पिंड पदावरी दिला आपुलिया करी. अरे जीव तर पण वर्षभरापूर्वीच गेला. मग आज कसलंय? आज का बरं गोळा झालोय? अरे जीव तर वर्षभरापूर्वीच गेला. मग आता जीव कुठं आहे? अहो जीव आहे ना इथं. जीव कोणत्या रूपात आहे? अंतःकरण चतुष्पदांच्या रूपामध्ये आहे. म्हणून तर मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार आज त्या पिंडावरती बसले. प्रत्येकामध्ये मन आहे. इथं मांडी घालून बसलोय, पण मन इथं आहे का? कवा 12 वाजता ते बुवा थांबतोय, तिकडं मन लागलेलं आहे. म्हणून तर मन दिसत नाही, बुद्धी दिसत नाही, चित्त दिसत नाही,
अहंकार दुसऱ्याचा दिसतो. म्हणून तर आज या भाताच्या पिंडावरती काय बसलंय? मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार ही अंतःकरणाची चतुष्पद त्या पिंडावरती बसलेली आहे. आणि आज त्या पिंडाचं म्हटले दान आहे, कारण की हा मरणाचा सोहळा आहे. महादेव म्हणले, अगं पार्वती, हे मरण तर काय तुला काय सांगू. म्हणून तर आता माझी रात्र आहे ना, दिवस विष्णूचा आणि रात्र महादेवाची. म्हणून तर रात्र कोणाची आहे? रात्र वैऱ्याची आहे. म्हणून तर मी रात्री आहे आणि मरणाचा मी देव आहे. आणि एवढंच नाही, हे मरण संतांनी सांगितलं मी माझ्या डोळ्यांनी पाहिले. आपुले मरण पाहिले मी डोळा, आपुले मरण पाहिले मी डोळा, आपुले मरण पाहिले म्या डोळा, आपुले मरण पाहिले मी डोळा, तो झाला सोहळा. सजवत होते मला, मी शांत निजलो होतो. बहुतेक आसवाच्या धारानी मी चिंब भिजलो होतो. शेवटची ती आंघोळ होती गरम पाण्याची, ज्याला त्याला घाई, मला डोळे भरून पाण्याची, मला डोळे भरून पाण्याची. होते काही जवळचे, होत कुणीतरी परक, नेऊ नका मोठ्यानं, म्हणत होत सारखं, म्हणत होत सारखं, म्हणत होत सारखं. गण आले गोत्र आले, हे माझं टाकोनिया, ज्यांना मी माझ्या अंगा खांद्यावर खेळवलं होतं, ज्यांना मी माझ्या अंगा खांद्यावर खेळवलं होतं, त्यांनीच आज मला स्मशानात नेलं होतं, त्यांनीच आज मला स्मशानात नेलं होतं. आज वेगळंच काहीतरी घडत होतं आणि वैऱ्याचं सुद्धा प्रेम माझ्यावर जडलं होतं, माझ्यावर जडलं होतं. देखोनी बापाची आवड, मुखी घालोनी करती कोड, जेव्हा लागली अमोड, अंती दुरी राहिली राम. अजून 4 लाकडं द्या, अजून 4 गौऱ्या द्या, म्हणजे त्यामध्ये भागेल. माझ्याच कुणीतरी विचारलं, अजून किती वेळ लागेल, अजून किती वेळ लागेल. सरणावर निजून सुद्धा मी मौन पाळलं होतं, सरणावर निजून सुद्धा मी मौन पाळलं होतं. आणि मला जीव लावणाऱ्यांनी आज मला जाळलं होतं, आज मला जाळलं होतं, आज मला. देहा घराची कामिनी
अहो अर्धवट जळलं सोडून आले घरी काळा चहा प्यायला. सगळं जळत पर्यंत पण थांबले नाही. इथं कोणी नाही कुणाचं. माझा वाडा माझा बंगला येथेची राहणार. कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत मृग जळव्रत जाईल रया मृग जळव्रत जाईल रया साते आलिया ओळंगाच्या रंगधरू नाही तरी संसारू जाईल रया नाही तरी बहीण संसारू. कोणाची भाव कोणाचा कोण कोणाचे सगळे सोयर. बहीण कोणाची भाव कोणाचा कोण कोणाचे सगळे सोयर. अंती जाशील मेला मेला मागून सर्वरातील तुटतील धागे दोरे प्राण्या मायेचा बाळा. नाही कोणाचे कुणी तुझे नो हेरे कुणी. अंती जाशील एकला प्राण माझे माझे म्हणूनी. हो अंती जाशील एकला प्राण माझे माझे म्हणूनी. तो झाला सोहळा अनुपम्या तो झाला सोहळा अनुपम्य तो झाला सोहळा अनुपम्य आपुले मरण पाहिले डोळा आपुले मरण पाहिले डोळा. माझा वाडा माझा बंगला येथेची राहणार. माझी बायका माझी पोर सारा मायेचा बाजार. माझा पैसा माझं सोनं येथेची संपणार. दास तुकड्या विनवे जगा शेवटी गौऱ्यांचा शिंगार. शेवटी गौऱ्यांचा शिंगार. शेवटी काय शेणाची गौरी आहे. आणि एक नाही 4 गौऱ्या आहे. आज गौरीच सांगणार आहे. ज्याला गौरी कळली ना त्याला आयुष्य कळालं. म्हणून तर एक नाही 4 गौऱ्या आहेत. पहिली गौरी देहूला गेले. तुकाराम महाराजांना विचारलं म्हणले आयुष्यभर तुम्ही संसार केला परमार्थ केला पण म्हणले तुमच्या सरणाला म्हणले कोणती गौरी वापरली. वैराग्याच्या सेनी लागल्या शरीरा वैराग्याच्या सेनी लागल्या शरीरा वैराग्याच्या सेनी लागल्या शरीरा. वैराग्याच्या सेनी लागल्या शरीरा. वैराग्याच्या सेनी लागल्या शरीरा वैराग्याच्या सेनी लागल्या शरीरा. वैराग्याच्या सेनी लागल्या शरीरा. वैराग्याच्या सेनी लागल्या शरीरा. ज्ञानाग्नी तो झाला ब्रह्मद्वेषी ज्ञानाग्नी लागला ब्रह्मद्वेषी. ज्ञानाग्नी लागला ब्रह्मत्वची. ज्ञानाग्नी लागला ब्रह्मत्वची. वैराग्याच्या सेनी लागल्या शरीरा वैराग्याच्या सेनी लागल्या शरीरा. वैराग्याच्या सेनी लागल्या शरीरा. वैराग्याच्या सेनी लागल्या शरीरा. वैराग्याच्या क्षणी लागल्या. आयुष्यभर गौरी थापली. त्या गौरीचं नाव काय वैराग्याची गौरी. म्हणले माझ्या सरणाला जी गौरी वापरलीये त्या गौरीचं नाव आहे वैराग्याची गौरी. दुसरी गौरी पैठणला गेले. नाथ महाराजांना विचारलं म्हणले तुमच्या सरणाला म्हणले कोणती गौरी वापरली. एकनाथ महाराज म्हणले माझं सरणच रचलं नाही. म्हणले का बरं. म्हणले माझं आयुष्य म्हणजे काय आहे तर म्हणले शिमगा.
म्हणले शिमगा. म्हणले का बरं? म्हणले शिमगा आणि जीवन म्हणले सारखंच आहे. का बरं म्हणले? म्हणले शिमग्याला काय आहे? शेणाची गौरी. इथं काय आहे? शेणाची गौरी. शिमग्याला पाणी फिरवायचंय, इथं पाणी फिरवायचंय. शिमग्याला बोंब मारायची, इथं बोंब मारायची. शिमग्याला पूर्ण वर्णाचा नैवेद्य आणि इथं हाडा मासाचा नैवेद्य. अरे शिमगाचे की हा जीव गेला, शिव राहिला. शिवाला उमगा त्याला म्हणतात शिमगा. सत्वगाठी उमगा तेने सफळ होय शिमगा. सफळ होय शिमगा तेने सफळ होय शिमगा. सत्वगाठी उमगा तेने सफळ होय शिमगा. सफळ होय शिमगा तेने सफळ होय शिमगा. तुम्ही हेच गाणे गा, तुम्ही हसू नका, तुम्ही हसू नका, तुम्ही हसू नका. सत्वगाठी उमगा तेने सफळ होय शिमगा. सफळ होय शिमगा तेने सफळ होय शिमगा. सत्वगाठी उमगा तेने सफळ होय शिमगा. सफळ होय शिमगा तेने सफळ होय शिमगा. सफळ होय. सत्वगाठी उमगा तेने सफळ होईल शिमगा. तुम्ही हेच गाणे गा, तुम्ही हसू नका, तुम्ही हसू नका. भूत सभेची कारटी, विषय गोवऱ्या चोरटी, उतरी कुकर्माची राहटी. तुम्ही हसू नका, तुम्ही हसू नका. ओटीत घेऊन गुलाल, सख्या मेवणीशी भुलाल, तिचा नवरा मोठा जलाल. तुम्ही हसू नका, तुम्ही हसू नका. गावचा पाटील कोळी, काळोबाची पिकली पोळी, तुमची पाजळू द्या होळी. तुम्ही हसू नका, तुम्ही हसू नका. एका जनार्दनी पोस्त, गाणे गात व्हाल मस्त, नाहीतर भडवे समस्त. तुम्ही हसू नका, तुम्ही हसू नका. म्हणून भूत सभेची कारटी, विषय गोवऱ्या चोरटी. नाथ महाराज म्हणतात माझ्या सरणाला जी गौरी वापरली ना, त्या गौरीचं नाव आहे विषयरूपी गौरी. म्हणून तर 2 गौऱ्या सांगितल्या. लक्ष आहे ना इकडं? शेवटी गौरीचे नोटा पण नाही आणि सोनं पण नाही. शेवटी गौरी आहे. पहिली गौरी तुकाराम महाराजांची, वैराग्याची गौरी. दुसरी गौरी नाथ महाराजांची, विषयांची गौरी. आणि तिसरी गौरी जिला जाणीव झाली ना, त्या जनाबाईकडे गेले. कोण? कबीर महाराज. म्हणले कोण स्त्री संत आहेत ते बघायला गेले. तर हे काय करत होती? नामदेवांच्या अंगणामध्ये गौऱ्या थापत होती. तीच गौरी कबीर महाराजांनी उचलली आणि आपल्या कानाला लावली आणि त्या गौरीमधून नाद बाहेर आला. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. 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 संत कबीरा नामदेवाच्या माना डोलू लागल्या. संत कबीरा नामदेवाच्या माना डोलू लागल्या. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. ए विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. विठ्ठल तिसरी गौरी जनाबाईची. तिचं नाव काय? नामाची गौरी. 3 गौऱ्या सांगितल्या. लक्ष आहे ना इथं? पहिली गौरी कोणती? तुकाराम महाराजांची. त्याचं नाव काय? वैराग्याची गौरी. दुसरी गौरी नाथ महाराजांची. त्याचं नाव काय? विषयांची गौरी. आणि तिसरी गौरी जनाबाईची. तिचं नाव काय? नामाची गौरी. आणि तुमच्या आणि माझ्या तोंडावर येणारे ती कोणती? ती शेणाची गौरी. त्यामुळे आता आपण ठरवायचंय कोणती गौरी आपल्या तोंडावर आली पाहिजे.
आणि गौरी साधी नाही बर का, जन्माला पण गौरी आहे आणि मरणाला पण गौरी आहे. जन्माला कशी काय, बाळंतिनीला शेक कसला दिला, गौरीचाच दिला. आणि शेवटी इथून मडक्यात काय नेली, जळलेली गौरीच नेली. म्हणून तर हा शिमगा आहे. आणि कसली बोंब आहे. तुकाराम महाराजांनी सांगितलं, ती स्मशानात पण बोंब मारली आणि इथं पण बोंब मारली. म्हणून तर काय केलंय, कर्मांतर केले कर्मांतर, 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 केले कर्मांतर. बोंब मारिली हरिहर, हरिहर बोंब मारिली हरिहर, माझे झाले गयावर जान, माझे झाले गयावर जान. बोंब मारिली हरिहरा, बोंब मारिली हरिहर, हरिहर, माझे झाले गयावर जाण, माझे झाले गयावर जाण. म्हणून तर आज पुत्राने केलेलं हे पिंडदान आहे. गंमत आहे बरं का. आयुष्यात 3 नाती महत्वाची आहेत. पहिलं नातं जावयाचं, दुसरं नातं पुत्राचं आणि तिसरं नातं लेकीचं. हे 3 जण मरणाला पण लागतात. कसे काय बरं. स्मशानात खांद्यावर कोण घेऊन गेला, जावई घेऊन गेला. का बरं, त्याला कन्यादान केलेली आहे. ज्याला दान केलंय त्याच्या खांद्यावरती भार टाकलाय. दुसरं नातं लेकीचं. का बरं लेक, म्हणून तर शेवटी स्मशानात आईबापाच्या पूजेला म्हणले कोण लागते, लेक लागते. काय कमाल आहे ना. घरात सत्यनारायणची पूजा असेल तर नवरा बायको लागतात आणि स्मशानात आईबापाच्या पूजेला बहीण आणि भाऊ लागतात. म्हणून तर ही लेक आहे, साधी लेक नाही. लेक म्हणजे लेक असते, आई सारखी दुसरी माय असते. आई आयुष्याला पुरत नसते, म्हणूनच एक लेक हवी असते. म्हणूनच एक लाडकी लेक मी संताची, लाडकी लेक मी संताची, लेक मी संताची, लाडकी लेक मी संताची. माझीवर कृपा बहुताची, माझ्यावर कृपा बहुताची, लाडकी लेक मी संताची, लाडकी लेक मी संताची. माझ्यावरी कृपा बहुतांची, माझ्यावरी कृपा बहुतांची, बहुतांची. लाडकी लेक मी संताची, लाडकी लेक मी संताची, लाडकी लेक मी संताची. संताची ओ लाडकी लेक मी ए, संताची. माझ्यावरी कृपा बहुतांची, माझ्यावर कृपा ए, माझ्यावरी बहुताची, कृपा बहुतांची. माझ्यावर कृपा ए, बहुताची. लाडकी लेक मी संताची, लाडकी लेक मी संताची. संताची, लाडकी लेक मी लाडकी, संताची, लाडकी लेक मी लाडकी. शेवटी आईबापाच्या पूजेला ही लेक लागते. म्हणून असा भाग्यवंत भाऊ ज्याची मुक्ताई बहीण. म्हणून देवाचा अभिषेक हा पंचामृताने करतात आणि देहाचा अभिषेक 2 विरुद्ध गोष्टी आहे, अग्नी आणि पाणी. म्हणून जी लेक असती ना ती पाणी शिंपडती आणि जो भाऊ असतो ना तो ते मडकं धरतो. म्हणून बहिणीने पदर दिल्याशिवाय भावाचे केस सुद्धा कापले जात नाही. म्हणून तर शेवटी कोण लागती, लेक लागती. आणि तिसरं नातं पुत्राचं. म्हणून तर आज 8 दिवस झालं पळतोय पुत्र. बापाचं श्राद्ध आहे, मला फोन कर, ह्याला फोन कर, त्याला फोन कर. म्हणून तर शेवटी हे पिंडदान करण्यासाठी कोण लागतो, पुत्र लागतो.
आणि पोटाला जर पुत्र नसल तर सगळे हे विधी कोण करतात? पुतण्या करतो. म्हणून तर आपल्याकडे म्हणतात ना, काय बरं पुतण्याचं पाणी चालतं? का बरं पाणी चालतं पुतण्याचं? अहो 36 नरक सांगितलेत गरुड पुराणात. त्यापैकी 35वा नरक म्हणजे पू नावाचं नरक आहे, जे लाळ, विष्ठा, मूत्र आणि पू यांनी भरलेलं आहे. त्या नरकातून जो तारतो ना त्याला पुत्र नाही तर पुतण्या म्हणतात. म्हणून ते सगळे विधी कोण करतो? पुत्र नाही तर पुतण्या करतो. म्हणून तर आज पुत्र्याने काय केलंय? तर्पण केलंय. कशानी? अंगठ्यानी. देवाने ही जी 5 बोटं दिलीत, या प्रत्येक बोटाला काही ना काहीतरी कारण आहे. ही जी करंगळी आहे, या करंगळीनी ऋषींना दान करायचं. म्हणून तर भगवान श्रीकृष्णांनी गोवर्धन पर्वत कशावरती उचलला? करंगळीवरती. गोवर्धन पर्वत म्हणजे पुलस्त्य ऋषी आहेत. ऋषींना जे तर्पण केलं जातं ते करंगळीने केलं जातं. ही जी अनामिका आहे त्यांनी देवाला गंध लावायचा. हे जे मधलं बोट आहे त्यांनी स्वतःला कुंकू लावायचं. ही जी तर्जनी आहे ती पत्नीसाठी आहे, म्हणून ती साखरपुड्याला आहे. आणि हा जो अंगठा आहे ना हा पितरांसाठी आहे. 13व्या नंतर या आत्म्याचा आकार अंगुली एवढा होतो. म्हणून नातेवाईक, पुत्र, पुतण्या जेवढं अंगठ्याने पाणी टाकतील तेवढंच पाणी वर्षभर त्या पितरांना मिळत असतं. म्हणून तर आज पुत्रांनी काय केलंय? या अंगठ्याने पाणी टाकलंय आणि काय उतरलंय? पितरांचं ओझं तुका उतरलंय. म्हणे माझे, तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे, म्हणे माझे, तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे. भार उतरले ओझे, भार उतरले ओझे, माझे झाले गयावर, माझे झाले गयावर. भार उतरले ओझे, भार उतरले ओझे, माझे झाले गयावर, माझे झाले गयावर. फिटले पेत रांजे रोण, फिटले पेत रांजे रोण, माझे झाले गयावर, माझे झाले गयावर. आईच्या गर्भामध्ये तयार व्हायला महिने लागले 9. आकाशामध्ये ग्रह आहेत 9. भक्तीचे प्रकार आहेत 9. हे नवनाथ आहेत 9. आणि त्या बापाच्या मुक्तीसाठी विठोबाचं नाम इथं गाऊ. विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, जय जय विठोबा रघुमाई, जय जय विठोबा रघुमाई, जय जय विठोबा रघुमाई. हरी 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 विठोबा रघुमाई, जय जय विठोबा रघुमाई, जय जय विठोबा रघुमाई, जय जय विठोबा रघुमाई. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम सद्गुरु जोग महाराज की जय. विठोबा रघुमाई, विठोबा. उभारिले देऊळ, देवळामध्ये बसले नंदी, आकार निराकार पाया, रचिला चिरेबंदी. ओहम सोहम बांधुनी दोर, हकारली मोट, आयुष्याचा नाडा नारायणाने वळला बळकट. 32 राजे
हलो हलाहल बसले असे स्पष्ट, त्यामध्ये एक नागिन बोलत असे स्पष्ट. 9 दरवाजे ती जाती, त्यांना कुणाना बंदी. 10वा दरवाजा बंद राहिला, उघडेल कधी, उघडेल कधी. नाथ महाराज म्हणले, हे मंदिर उभं केलेलं आहे आणि या मंदिरामध्ये कुणाला बसवलंय? म्हणले नंदीला बसवलंय. का बरं नंदी? नंदी काय करतो? नंदी 3 तासापूर्वी खाल्लेलं आणि 3 दिवसापूर्वी खाल्लेलं 4थ्या तासाला आणि 4थ्या दिवसाला बाहेर काढत असतो. तसं नंदी म्हणजे हे मन आहे. इथं मांडी घालून बसलोय, मन इथं आहे का? आता 12 वाजत आले तरी हा मनच सांगतोय कधी संपतंय, असं मन म्हणतंय सारखं. म्हणून तर नंदी म्हणजे काय? मन आहे. पुढं सांगितलं, ओहम सोहमच्या 2 दोऱ्या बांधल्यात आणि आयुष्याचा नाडा नारायणाने बळकट वळलेला आहे. पुढं 32 राजे आहेत आणि ते 32 राजे म्हणजेच हे 32 दात आहे. आणि मध्ये वळवळ करणारी जी नागिन आहे, ती ही नागिन म्हणजे ही जीभ आहे. ही जीभ विष सुद्धा टाकती आणि ही जीभ अमृत सुद्धा टाकते. म्हणून ज्यांनी जीभ जिंकली त्यांनी जग जिंकलं. म्हणून या जिभेतून काय पडलं पाहिजे? साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. या जिभेतून अमृतच पडलं पाहिजे. पुढे नाथ महाराज म्हणतात, या मंदिराला दरवाजे किती आहेत? 9 दरवाजे आहेत. कोणते बरं? 2 कान, 2 डोळे, 2 नाकपुड्या, 1 तोंड, मल आणि मूत्र. मग 9 दरवाजे आहेत. कबीर तर ह्याला पिंजरा म्हणतो. 9 द्वारो का पिंजरा, अंदर पक्षी रहता कोण. आतमध्ये पक्षी राहतो, त्याचं नाव आत्माराम. तो कधी उडून जाईल म्हणजे सांगू शकत नाही. आणि तो उडून कुठून जाणार? ह्या 9 दारातून जाणार. काय कमाल आहे! ह्या 9 दारांमधून 9 घाण गोष्टी बाहेर पडतात. आणि आत्मा बाहेर कुठून पडला? याच दारातून पडला. म्हणून तर आम्ही म्हणलो ना, जीव कुठून गेला? जीव तोंडातून गेला. जीव कुठून गेला? जीव डोळ्यातून गेला. या 9 दारांमधूनच हा जीव बाहेर पडत असतो. मग 10वं दार कोणतंय? 10वं दार आहे ते म्हणजे हे ब्रह्मरंध्र. आणि हे 10वं दार आम्हाला दाखवलं कुणी? ज्यांनी हे ज्ञान दिलं, ज्यांच्या नावात ज्ञान आहे, तेच ज्ञानोबा आहे. त्यांचा आपण ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज झालेली सेवा पंढरीश पांडुरंगाच्या चरणावरती समर्पित करूया. आज ज्यांचं आपल्याला स्मरण करायचंय त्यांचं नावच नथू आहे. अशा असणारे नथू बळवंत पासलकर यांच्या प्रथम पुण्य स्मरणानिमित्त आजची कीर्तनरूपी सेवा आयोजित केली होती. म्हणून तर हिंदीमध्ये उसाला म्हणतात गन्ना. आज आठवणींचा पन्ना आणि सगळ्या पासलकरांचे हे अण्णा, सगळ्या पासलकरांचे हे अण्णा. म्हणून तर आज या अण्णांचं स्मरण आहे. असणारे 2 पुत्र, संस्कारांचा जय संजय आणि आज ज्यांनी संतोष केलाय तो असणारा संतोष आहे. आज बापाची आठवण काढणारी सोन्यासारखी असणारी लेक सुवर्ण आहे आणि दुसरी असणारी शुभ करणारी शुभांगी आहे. असा हा परिवार. आणि या परिवारामधून अण्णांचं जाणं झालं. त्यांना या 4ही मुक्ती आज प्राप्त व्हाव्या हीच सदिच्छा व्यक्त करूया. झालेली सेवा या ठिकाणी समर्पित करूया. आणि आज या सेवेतून त्या जीवात्म्याला आपण पिंडदान केलेलं आहे. आज सगळे मामा म्हणतील काहीतरी वेगळंच चाललंय. आज आईबापाच्या कविता नाही, काय नाही, काय चाललंय कळा ना. आज वेगळंच कीर्तन आहे म्हणतील आज. म्हणून तर आपल्या आयुष्याला 5 पानं आणि 5 पक्षी पुजलेले आहेत. 5 पानं कोणती? पहिलं पान आहे नागिनीचं पान, दुसरं पान आहे तुळशीचं पान,
तिसरं पान आहे पिंपळाचं पान, चौथं पान आहे रुईचं पान आणि पाचवं पान आहे केळीचं पान. ही 5 पानं जन्मापासून मरणापर्यंत आहे. कसं काय? नागिनीचं पान 5वीला, 12वीला नागिनीचं पान, साखरपुड्याला, हळदीला नवरदेव जेव्हा भवल्यावरती चढतो याच नागिनीच्या पानाचा विडा त्याच्या मुखात दिला जातो. आणि इथून स्मशानात नेताना त्या देहाच्या मुखात सुद्धा नागिनीच्या पानाचाच विडा दिला जातो. आणि रुई कुठं वापरली? मारुतीच्या गळ्यात. आणि तीच रुई कुठं वापरली? घरामध्ये एखादा तरुण मुलगा अविवाहित आहे, त्याचा जेव्हा मृत्यू होतो तेव्हा त्याचं लग्न रुई बरोबर लावतात. मग ती रुई कोण झाली? स्त्री झाली ना. मारुतीला तर स्त्री चालत नाही. आणि त्याचीच माळ मारुतीच्या गळ्यात कशी? एकाच कीर्तनात कसं सगळं सांगायचं? पुन्हा केव्हा तरी ही 5 पानं आणि 5 पक्षी याचं गोड चिंतन आपण पुन्हा केव्हा तरी बघूया. म्हणून हा पंचप्राणाचा देह 5वीला पूजला गेला आणि आज पंचतत्वामध्ये हा देह विलीन झालेला आहे. अशा या देहाला या 4ही मुक्ती म्हणले प्राप्त व्हाव्या ही सदिच्छा व्यक्त करतो. असणारे आमचे परमार्थ स्नेही सुनीलजी मुक्कर, संजयजी पासलकर सगळ्यांचे या ठिकाणी ऋण व्यक्त करून वाणीला विश्रांती देताना एवढंच सांगतो, वडिलोपार्जित प्रॉपर्टीवर ठेवू नका डोळा. एकत्र या, गोड बोला, मार्ग निघतीन 16. नातेसंबंध बिघडण्याचे हेच मुख्य कारण. आपल्या माणसाचे आपण केले वस्त्रहरण. येणं जाणं खुंटलं की माणूस विचार करतो, म्हणून त्याचा BP वर खाली करतो. डॉक्टर देतात गोळ्या, पण विचार कसे जातील आणि ECGचे डोंगर वरती कसे येतील? शिकून तुम्ही गडगंज झालात म्हणे तुम्ही, पुतणे भाचे सोडून करता टॉमी जिमी. कुत्र प्रामाणिक असलं तरी त्याला बोलता येत नसतं. मन मोकळं करण्यासाठी जिवंत माणूसच लागतं, जिवंत माणूसच लागतं. म्हणून वहिनीकडे जात जा, भावालाही बोलवा, वहिनीला मान द्या, सारी नाती खुलवा. अरे वेड्या, अशामुळे राहशील तू फिट, जगण्याचा कधी तुला येणार नाही वीट. आणि ज्याच्या पायाखाली आहे ना वीट, तो पाहेन तुला नीट, तो पाहेन तुला नीट, तो पाहेन तुला नीट. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय. आ बोलिलेले पुढे देवा पुढे करा क्षमा पराध महाराज तुम्ही. आ नाही उच्चारिला काळ पुरा करा क्षमा पराध महाराज. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैसेंद्रा करा क्षमा पराध. आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्या, आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्या, आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्या, आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्या. सकळा सांगावी विनंती मा, सकळा सांगावी विनंती मा, सकळा सांगावी विनंती. वाडवेळ झाला उभा पांडुरंग, वाडवेळ झाला उभा पांडुरंग. वैकुंठा श्रीरंग बोलावी, वैकुंठा श्रीरंग बोलावी, वैकुंठा श्रीरंग बोलावी. अंतकाळी विठू आमाची पावला, अंतकाळी विठू आमाची पावला, अंतकाळी विठू आमाची पावला. कुडी सहित झाला गुप्त तुका, कुडी सहित झाला गुप्त तुका, कुडी सहित. वाडवेळ झाला उभा पांडुरंग, झाला उभा वाडवेळ झाला उभा वाडवेळ झाला उभा पांडुरंग. वैकुंठाची रंग बोलावी, वैकुंठाची रंग बोलावी, तो वैकुंठाची रंग बोलावी. विठ्ठल जय जय विठ्ठल, देव तुकाराम, ज्ञान देव तुकाराम, देव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञान